महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली चर्चेत आली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झाले आहेत। त्यानंतर आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे। मार्च महिना संपून गेला तरीही पैसे न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। दरम्यान आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला होता। फेब्रुवारीचा हप्ता देखील मार्च महिन्यात देण्यात आला। त्यानंतर आता मार्चचा हप्ता लांबणीवर गेला। त्यानंतर परत एप्रिलच्या हप्त्याबाबत चर्चा होत आहेत। त्यामुळे महिलांच्या खात्यात या महिन्यात 3000 रुपये एकत्र येऊ शकतात। मागच्या महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र येईल अशी चर्चा होती, मात्र महिलांच्या खात्यात फक्त जमा झाले 1500 रुपये। त्यामुळे महिलांच्या मनात निराशा निर्माण झाली होती। येत्या काही दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात। लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी बाबत महत्त्वाचा निर्णय झाला आहे। ई-केवायसीची मुदत वाढवण्यात आली आहे। ई-केवायसीची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली। 30 एप्रिलपर्यंत महिला केवायसीमध्ये दुरुस्ती करू शकतात। ज्या महिलांनी ई-केवायसीमध्ये चूक केली आहे त्या ती चूक दुरुस्त करू शकतात आणि त्यानंतर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो। लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद केले आहेत। जवळपास 71 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले। यामध्ये काही महिला अपात्र ठरल्या आहेत तर काहींनी केवायसी केलेली नाही। या महिलांना योजनेतून आता बाद केले आहे, त्यामुळे त्यांना 1500 रुपये आता मिळणार नाहीत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।